पुत्र पवित्र आत्मा यांचा नावे हालेलुया हालेलुया हालेलुया। अब्राहम विश्वासाचा पुढारी आहे। ख्रिस्त मंडळीचा ते थिओलॉजी आहे। थिओलॉजी मध्ये सांगत आहे की आदामाने काहीतरी चालू केलं, आदामाला ते पुढे घेऊन जायचं नाही जमलं। आदामाचा एक मुलगा होता। आदामाला किती मुलं होते? आदामाला मुलं किती होते? आदामाच्या मुलाचं नाव काय आहे? मुलं नाही झालं त्यांना। आपण सर्व कुठल्या परंपरामध्ये आलेलो आहोत? आदामाचा मोठा मुलगा कोण होता? विसरले? आदामाचा मोठा मुलगा कोण? खाईल। छोटा मुलगा हाबेल। हाबेलनी एक नवीन परंपरा चालू केली। कोणता परंपरा? हाबेल बळी अर्पण करणारा
एक मोठा याजक होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले बळी जे देवाला मान्य आहे ते आपण केलेले व्यक्ती म्हणजे हाबेल आहे. प्रियानो, ख्रिस्त परंपरेमध्ये आपण पाहतो की हे जे सुंदर पहिले बलिदान आपण केला त्या हाबेल नंतर त्या योग्यतेला, त्या पात्रतेला शोभणारा आणखीन एक याजक आला नाही. त्यानंतर मिळालेल्या पहिले याजक आहे संत जोसेफ. कारण संत जोसेफनी बाळ येशूला माता मरिया सोबत जेरुसलेम देवळामध्ये पोहोचून दिले. म्हणून संत जोसेफला आपण एक याजक म्हणून पाहू शकतो. माता मरियाला आणि बाळ येशूला काल्वरी टेकडीकडे जाण्यासाठी असलेल्या बलिदानाचा सुरुवात त्यांनी केली. हालेलुया. म्हणून आज इथे जमलेले सगळ्या फादर लोकांचा सुद्धा आज सण आहे. संत जोसेफ उत्तम एक याजक होते. माता मरियाला सांभाळण्याचं काम संत जोसेफने केले. म्हणून आज जेवढे सिस्टर लोक आपल्यामध्ये आहेत त्या सर्वांचा आज सण आहे. जीवन परमेश्वराला समर्पण करणाऱ्या लोकांचा संत जोसेफ संरक्षक आहे. आपण पाहतो की संत जोसेफ हे कामगारांचा आश्रयदाता आहे. कष्ट करून होते ते सर्व गरिबांना वाटले. त्यानंतरचा जीवन शांतते कष्टाचा जीवन जगलेले व्यक्ती आहे संत जोसेफ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्यामध्ये कष्ट करणारे केवढे लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्यामध्ये कष्ट करणारे कोण आहे? काही लोकांना सकाळी उठणं खूप कष्टाचं काम आहे. चर्चला जाणं म्हणजे खूप कष्टाचं काम आहे. प्रार्थना करणे म्हणजे जबरदस्त कष्टाचं काम आहे. ते कष्ट नाही. हालेलुया. संत जोसेफ सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपल्या घरासाठी लागणारा सर्व व्यवस्थासाठी काबाड कष्ट करणारा माणूस होता. आपल्या कुटुंबासाठी मात्र नाही. संत जोसेफ खूप दान धर्म करणारा माणूस होता. गरीब स्वभाव असलेल्या लोकांचा फायदा घेणारे अनेक लोक आहेत. गरीब लोकांचा फायदा घेणारे जे लोक आहेत ते लोक येशूच्या काळामध्ये पण होते. असे बोलतात की संत जोसेफच्या वर्कशॉप मध्ये संत जोसेफ लोकांना जे घरगुती वस्तू वगैरे तयार करून देत आहे, काही लोक दमदाटीने आणून टाकणार, तयार केल्यावर उचलून घेऊन जाणार, पैसा नाही देणार. संत जोसेफ कधी त्यांच्या बरोबर भांडायला नाही. संत जोसेफ आज आपल्याला विशेष प्रकारे काही महत्वाच्या गोष्टी शिकवत आहे. एक दिवस देवाचे वचन आपल्याला सांगत आहे. तसलीकडे असलेल्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे, जो काम करत नाही, जो कष्ट करत नाही, तो खाऊ नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आपण कष्ट केलेले नाही तर आपल्याला त्या दिवशी खायला परवानगी नाही म्हणून आपल्या पवित्र ग्रंथ शिकवत आहे. आशीर्वाद घेऊया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी
आपल्यामध्ये अनेक लोक ज्यांच्या डोळ्यांना त्रास आहे, पवित्र आत्मा डोळ्याचा अंधुकपणा दूर करून डोळ्याला रोशनी देत आहे, प्रकाश देत आहे. खूप घबराट असलेल्या अनेक लोकांच्या मनातील भित्रीपणा पवित्र आत्मा दूर करून देत आहे. डोक्यापासून खाली एका बाजूला खूप त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. गुडघ्याच्या वरच्या भागामध्ये मांडीला त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. संडासच्या संबंधामध्ये त्रास तक्रार असलेल्या अनेक लोकांना, लेखवीच्या संबंधातील त्रास असलेल्या अनेकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. मध्ये मध्ये चक्र येऊन पडत आहे असे त्रास असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आज बरे करत आहे. जीवनामध्ये अनेकदा हारलेले, मागे मागे पळालेले कोणाला तरी आज परमेश्वर विजयी बनवत आहे. खाली पडलेले अनेक लोकांना परमेश्वर उचलून घेत आहे. चोटातील तक्रार असलेल्या अनेकांना पवित्र आत्मा बरे करत आहे. कमरेचा त्रास, मणक्याचा त्रास असलेल्या अनेक लोकांना प्रभूची कृपा आज भेटत आहे. माकड हाडाचा संबंधातील दुखणे प्रभू आज दूर करून देत आहे. आपण सर्वसमर्थ देवाला धन्यवाद देऊया. आता नित्य व चिरकाल